शिर्डीमधून 49 भिक्षेकरूंना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर त्यांना श्रीगोंदा तालुक्यातील कारागृहामध्ये ठेवण्यात आलं। त्यापैकी 10 जणांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अहिल्यानगर इथल्या शासकीय रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं होतं। पण त्यावेळी त्यांच्यावर कुठलेही उपचार न करता त्यांचे हातपाय बांधून त्यांना दाबून ठेवण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर उपचार न करता त्यांना पाणी सुद्धा दिलं गेलं नाही। त्यामुळे 4 भिक्षेकरूंचा मृत्यू झाला। दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। त्यांना पुणे इथल्या ससून रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं होतं। या सगळ्या घडामोडी कालच्या आहेत। तर 4 भिक्षेकरू पळून गेलेत। 4 भिक्षेकरूंच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती आता नेमण्यात आलेली आहे आणि त्याचा अहवाल अजून आलेला नाही। तर ज्या 4 भिक्षेकरूंकडून पोस्टमॉर्टम झालेला आहे त्यांचा अहवाल सोमवारी चौकशी समितीला देणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याशी बोलूया। साहेबराव, काय या प्रकरणासंदर्भात अधिक सांगाल? 4 भिक्षेकरूंचा मृत्यू झाला, 4 पळून गेले, काय अपडेट आहे आता? ह्या सगळ्या प्रकरणावरती जर आपण पाहिलं तर प्रशासनाची पूर्णपणे याच्यामध्ये लापरवाही दिसून येते। त्यांचा हलगर्जीपणा आहे। या हलगर्जीपणामुळे 4 भिक्षुकांना आपले जीव गमवावा लागला। त्यामध्ये 4 जण जे आहेत ते 4 पळून गेलेले आहेत या काचापेनाने आणि 2 जण जे आहेत ते अत्यंत सिरियस आहेत। त्यांच्यावरती त्यांना पुणे येथे ससून रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे। त्यांच्यावर तिथं उपचार सुरू आहेत, पण त्यांच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची प्रकृती खालवलेली असल्यामुळं त्यांचं सांगता येत नाही। परंतु हे जे 4 रुग्ण 2 आणि 1 पर्यंत 4 रुग्ण ते वारलेले आहेत त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अजून आलेला नाही। प्राथमिक अंदाजानुसार त्यांचा पाणी आणि दारूमुळे मृत्यू झाल्याचा एक अंदाज आहे, परंतु डॉक्टर त्याच्यावरती मोकळेपणाने बोलायला तयार नाही। याचा इशारा हा औरंगाबादला पाठवण्यात आलेला आहे। ते रिपोर्ट आल्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये तो समितीला देण्यात येईल। पण तो समिती स्थानिक आहे, त्यामुळे किती निष्पक्षपणे त्याची चौकशी होईल हे महत्वाचं आहे। कारण निष्काळजी करण्याचं हे काय नवीन प्रकरण आहे। यापूर्वीही निष्काळजीपणामुळे जवळपास 21 लोकांचा बळी गेला होता। त्याची चौकशी त्या प्रकरणामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये आता सोमवारी कळेल की त्यांनी काय नेमकं केलेलं आहे। नक्की, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धाकटा मुलगा जय पवार यांचा आज पुण्यामध्ये साखरपुडा पार पडतोय। सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत जय पवार यांचं लग्न होणार आहे। या कार्यक्रमाकरता संपूर्ण पवार कुटुंब एकत्र असणार आहे। आज साखरपुडा आहे आणि त्याकरता हे पवार कुटुंब एकत्र आज असेल। या सोहळ्यासाठी मोजकेच नातेवाईक आणि पक्षातील पदाधिकारी उपस्थित असतील अशी माहिती मिळते। हा एक छान आनंदाचा कार्यक्रम आहे। जयचं लग्न ठरतंय आणि आज त्याची एंगेजमेंट होते, याची आम्हाला खूप आनंद झालेला आहे। आमच्या घरात आणखीन एक मुलगी येणार आहे, ती आमचीच लेक असणार आहे। कारण का पवारांची लेक असू दे सून असू दे, तिच्या मनापासून आम्ही आधी स्वागत केलंय आणि ऋतुजाचं आज ऑफिशियली हे स्वागत आम्ही करतोय। आम्हाला मनापासून आनंद होतो।